नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणा करण्याबाबतचा 3 जुलै 2024 रोजी हा जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये जे काही नवीन बदल करण्यात आलेले आहे ते सांगण्यात आलेले आहे। काय काय महत्त्वपूर्ण बदल आहे ते आपण समजून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबतचा हा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 3 जुलै 2024 रोजी घेतलेला हा जी.आर. आहे। या योजनेचा जो अगोदरचा निर्णय होता आणि यामध्ये बदल काय करण्यात आलेले पहा। तर यामध्ये अगोदरचा जो निर्णय होता, या योजनेचे लाभार्थी हे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या अगोदरचा शासन निर्णय असा होता। तर आता या शासन निर्णयामध्ये जी दुरुस्ती झालेली आहे की महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे 21 ते 60 वर्ष असताना आता या योजनेमध्ये 21 ते 65 असे वर्ष करण्यात आलेले आहे। आणि त्यानंतर एका घरातील एक विवाहित महिला व एखादी अविवाहित जर का मुलगी असेल तिलासुद्धा ह्या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे। त्यानंतर अपात्रता काय होती, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल। या अगोदरचा शासन निर्णय होता की सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे जे कागदपत्र होते ते की महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला। तर यामध्ये आता सुधारणा करण्यात आली असून आता यामध्ये बदल आहे की महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र जर का उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड चालेल, मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र येथे ग्राह्य धरण्यात येणार आहे। व जन्म झालेल्या व परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह जर का केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र जरी असले तरी चालणार आहे। त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य होता। तर आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे की सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला तर यामध्ये 2.5 लाखापर्यंत असलेला हा उत्पन्नाचा दाखला नसला तरी चालेल। तर त्याऐवजी पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना हा उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरी हा अर्ज करता येणार आहे। तर मित्रांनो, असा हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला शासन निर्णय होता। हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती नक्की भेटेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या महिलांना जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।